फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची वाईट. फलटण शहर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात आम्ही दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून डीवायएसपी यांच्यावरचा तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे यांच्या मार्फत आरोपी विरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. पीएम रिपोर्ट सध्या प्राथमिक मिळाली असून फायनल पीएम रिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काहीच नक्की संबंध होते हे तपासात समोर येईल. मयत डॉक्टर या ज्या वेळेस हॉटेलमध्ये गेली त्यावेळेस ती एकटी होती हे सीसीटीव्ही मध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर हा आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासल्यास तर कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही. तरी सुद्धा ती हॉटेलवर का गेली या गोष्टींचा पूर्ण तपास करण्यात येईल. या प्रकरणाचा तपासासंदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा अशा सूचना आम्हाला मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असं दिसत आहे की ही मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं, तर डॉक्टर महिला ही ती आरोपींच्या संपर्कामध्ये होती. त्यांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार आहे. याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तुम्ही उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत. एकाचा 28 पर्यंत PCR आहे, दुसऱ्याचा 30 तारखेपर्यंत PCR आहे. दुसरा तपास SDPO फलटण हे करत आहे. तपासात इतर जे डिजिटल इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे. PM नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल PM नोट्स आता मिळणार आहेत. त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. प्रायमाफेशी काही प्रमाणात आरोपींचे यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करत आहोत. एकंदरीत आपण बघितलं की तपासामध्ये तुम्हाला काय बाबी उघड झाली असतील की जी डॉक्टर होती ती घर सोडून लॉजवर कशासाठी राहण्यासाठी या सगळ्या तपासाचा पार्ट आहे. तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली. ती जाताना CCTV आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे. त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण CCTV ऑन होते. त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे. त्याचं बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही. तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल. आज आपण बघितलं की वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने निंबाळकर, माजी खासदार निंबाळकर यांच्यावर त्यांनी दबावतंत्र वापरून हे सर्व एकंदरीत केलं जात आहे असा देखील आरोप होतो. याच्यामध्ये म्हणजे मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही. तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षपातीपणे सुरू आहे. सर, आता जे तपासामध्ये आलंय त्यामध्ये काही चॅटिंग्स निष्पन्न झाल्याचं सांगितलं जातं. नेमकं काय प्रकारचं चॅटिंग कोणाकोणासोबत? मी याच्यामध्ये तपास सुरू असल्यामुळे तपासाची सँक्टिटी घालू इच्छित नाही, परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू आहे. मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला, तिनं आत्महत्या केली, त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं झालं आणि कोणाशी झालं? नाही, मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय. म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या वेळ. डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सोसायटीने हातावर केली होती, याच्यामध्ये तथ्य आहे का? हा तपासाचा प्रश्न आहे. तपास त्या दृष्टीने सुरू आहे. ठीक.